पठाण सर, जिथे या मॅचचं धावतं समालोचन त्यांच्याकडून ऐकण्यासाठी जाऊ. सर तुम्ही आला त्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या, तुमच्याही प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊ कॉम्बॉक्स मध्ये. या शाहरुख सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद ऋषी पवार सरांना. आपण अगोदर ऐकलंय सिनियर टेनिस प्रीमियर लीग 8व्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे. एक शानदार आणि दमदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेलं आहे. आज 8वं पर्व घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे आणि विशेष म्हणजे आता ही स्पर्धा जर पाहिलं तर अंतिम टप्प्याकडे जाताना पाहायला मिळते 2 आघाडीचे फलंदाज तेही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पहिलं षटक टाकण्यासाठी रामा गांगुर्डे यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहू शकता. यावेळेस खूप चांगला बॉल, परंतु थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर असल्या कारणे पंचांनी व्हाईट बॉल तो घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 1च्या साह्याने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर जर नजर टाकली तर 3 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. सनरायझर्स वडांगणी अनबिटन टीम एका बाजूला आहे, तर मळहद सुपर किंग्स. हो, यावेळेस डायरेक्ट हिट करण्यात आला होता आणि फलंदाज मात्र आपल्या घरामध्ये पूर्णपणे सुरक्षित पोहोचलेले आहेत. एचडीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. एक टू व्हीलरची का एका टू व्हीलरची चावी हरवली आहे. जर कोण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आली होती, आता कॉमेंट्री बॉक्स मधून कुठे गेली चावी? अरे हाय हाय. विकेट आली आहे. पहिला फलंदाज तो या ठिकाणी बाजून परतलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं की अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्शवत असतात आणि मंचावर जर पाहिलं तर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. तर दरम्यानच्या कालावधीत रॉयल चॅलेंजर्स वडझिरे संघाचे किट पार्टनर वक्रतुंड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स माळेगावचे दिनेश भाऊ सांगळे यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं मनापासून स्वागत असणार आहे. चांगला बॉल. पहिलं षटक रामा गांगुर्डे यांचं प्रभाव टाकणारं राहिलं. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली सुरुवात. ओव्हर नंबर 1चा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर जर नजर टाकली तर फक्त 4 धावा आणि एक महत्वाची विकेट. ओव्हरला सुरुवात होते आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज विश्वास सानप. ओहो, खूप चांगला बॉल. पहिलाच बॉल फुलर लेंथवर आणि तो मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं हे आयोजन आज आपण जर पाहिलं तर सगळ्यांच्या नजरा या स्पर्धेकडे लागलेल्या आहेत. या स्पर्धेचा विजेता कोण होणार त्याचं उत्तर 25 तारखेला तर मिळणार आहेच. ओहो, बॅटची एज आणि मागे भूषण कुठल्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. फलंदाज बाद होत आहेत. मला वाटतं भगवान दादा आहेत.
भगवान दादा यांनी पकडला झेल आणि फलंदाज इथे होत आहेत बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बॅटिंग करण्यासाठी. संपत वागचौरे ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल पंचांच्याशी जोडले जात आहेत. यावेळेस नो बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून आलाय. फ्री हिटची संधी देखील या ठिकाणी मिळताना दिसते. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे सर्वच tenniscricket.in ची सर्व टीम खूप चांगले काम करते. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आमचे प्रशांत जी पवार आहेत, अजित आचरेकर, जय भालशंकर, सुशांत इरमाळी, संदेश आमच्या सोबत मागचे 3-4 दिवस जोडले होते. आज अजून एक आमचे सदस्य tenniscricket.in मध्ये या टीम मध्ये सामील झालेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत असणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर संजय भाऊ कोतवाल साहेब असतील, शिवरत्न मंडप डेकोरेटर्स, नो बॉलचा इशारा, पुढच्या एक रन शॉटचा इशारा. विश्वास सानप, वाह खूप चांगला बॉल. हा चेंडू देखील निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. काय जबरदस्त सुरुवात केली आहे मळहत सुपर किंग्स यांनी आणि चांगल्या टप्प्यावर ते सातत्याने गोलंदाजी करतायत. आमचे मयूर भाऊ साळेकर, डीजे मयूर सिन्नर, स्कोरर म्हणून फजल शेख या ठिकाणी खूप चांगलं काम पाहत आहेत. ही सर्वच ऑफिशियल टीम, आमचे पंच चारही या स्पर्धेमध्ये अतिशय अप्रतिम काम करत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेले आहेत. दीपक पिळगावकर सर असतील, अतुल रोंगे सर असतील, स्वप्नील कपिले सर असतील आणि आपल्या सिन्नरचे भूमिपुत्र गणेशजी जगताप सर असतील. त्यांचे निश्चितच कौतुक करावं लागणार आहे. बॉल सरळ मिड विकेट सीमारेषा ओलांडतोय आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार आलेला आहे मिड विकेट मध्ये बॉल आणि या 4च्या मदतीने धावफलक देखील आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी थोडासा दिलासा देऊन जाणारा हा चौकार आहे. वडांगणी सनरायझर्स ही टीम बॅटिंग करते तर मळहत हा संघ दुसऱ्या बाजूला. समोर उडवण्याचा प्रयत्न, फटका यावेळेस देखील थोडासा मिसटाईम आहे. लॉंग ऑफ मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षकाला गुंगारा देतोय आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धाब्यांसाठी अजून एक चौकार, 4 रन्स. पण मागच्या सामन्यामध्ये ज्या चुका केल्या त्या चुका कुठेतरी सुधारून मळहत सुपर किंग्सला उतरायचंय, खेळायचंय, परंतु या चुका इथे सातत्याने होताना पाहायला मिळत आहेत. एक चौकार आला आणि ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपतोय आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 14. 2 फलंदाज आहेत बाद. थोडासा वेळ वाचवणं देखील गरजेचं आहे. 2 ओव्हर संपतात. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि 3ऱ्या ओव्हरसाठी रामा गांगुर्डे यांचा पहिला बॉल ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर आहे. दीपक पिळगावकर सर कळवत आहेत व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिन्नर तालुक्याचं क्रिकेट आज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगची ही स्पर्धा आज जर पाहिलं तर महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ही क्रिकेटची स्पर्धा. 8 ओव्हरचा पॅटर्न हा सिन्नरचा आहे. त्यावेळेस हवेत बॉल, फटका फसलाय आणि स्वतः रामा गांगुर्डे बॉलच्या खाली आलेत. अजून एक विकेट
वडांगळी सनरायझर्स या संघाला बसतोय अजून एक धक्का. आणि आता बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत विलास गडाख, संघाचे आयकॉन आहेत आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे आणि विशेष म्हणजे खास या स्पर्धेसाठी दरवर्षी ते सुट्टी टाकून येत असतात या स्पर्धेला खेळण्यासाठी. मागच्या सामन्याचे म्हणजे या अगोदर ज्यावेळेस संघ खेळला होता त्यावेळेस मॅन ऑफ द मॅच देखील राहिलेले होते. चांगली कामगिरी आम्ही त्यांची त्या मॅच मध्ये पाहिली होती. परंतु रामा गांगुर्डे यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी आपले या ठिकाणी ते साकारतायत. प्रभावी मारा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिकचे प्रयत्न करावे लागतील. इथून पुढे एक चांगला टोटलकडे फायटिंग टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. वडांगणी सनरायझर्स संघाची बॅटिंग लाईनअप मोठी आहे. मोठी फलंदाजीची त्यांच्याकडे फळी आहे. विलास गडाख आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. पहिलाच बॉल थोडासा वेगळ्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. फाईन लेग मध्ये बॉल आणि तिकडे एक धाव ती पूर्ण होता असताना पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावफलकावर 16 3 खेळाडू. मागचा सामना पण पाहिला ना, मागचा सामना देखील कमी धावसंख्येचा झाला. मागचा सामना देखील लो स्कोरिंग होताना पाहायला मिळाला होता. परंतु या सामन्याकडे आपण आता कशा पद्धतीने पाहतोय ते महत्वाचं आहे. निश्चितच फलंदाजी करणारी टीम जर पाहिलं तर आत्मविश्वासाने भरलेला त्यांचा संघ आहे. कारण प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. प्रत्येक सामना जिंकलाय. या स्पर्धेत एकही पराभव न पाहिलेला संघ म्हणजे वडांगळीचा आहे. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेटला बॉल अगदी या मैदानाला घासत चाललाय. एक धाव तिथे मिड विकेट मध्ये पूर्ण केली जाईल आणि धाव संख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर 17. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 17 धावा धावफलकावर आहेत. 3 खेळाडू बाद आहेत. रामा गांगुर्डेच्या विरुद्ध विलास गडाख थोडस पुढे आले होते यावेळेस. परंतु गोलंदाज रामायणचं कौतुक करावं लागेल. त्यांनी लगेचच टप्पा थोडासा मागे खेचला. रिव्ह्यूची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीम कडून व्हाईट बॉल आहे का ते मात्र या ठिकाणी तपासलं जात आहे. सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा सातत्याने आपल्या सर्वांना पाहायला मिळत असते. विशेष म्हणजे 2018-19 मध्ये या स्पर्धेचा शुभारंभ झाला होता आणि मला वाटतं पहिलं पर्व या सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं जिंकलं होतं. SSK या संघाने या स्पर्धेतलं पहिलं पर्व जिंकलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेला मळहद सुपर किंग्स 2019 मध्ये ही स्पर्धा जिंकताना पाहायला मिळाले होते. 2020 मध्ये मुसळगाव इंडियन्सने ही स्पर्धा जिंकली होती. 2021चा विचार जर केला तर JKR नाईट रायडर्स यांनी तिथे विजय मिळवला होता. पव्यात निर्णयाची तर प्रतीक्षा आहे. 2022चा विचार जर केला तर 2022 मध्ये GSS ही टीम होती आणि त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये 2022 मध्ये विजय मिळवला होता. फेअर बॉल 2023 ला कुंदेवाडी लायन्स आणि आता 2024 मोहो किंग्स. 2025 मध्ये पाहूयात कोण या स्पर्धेला जिंकतंय. 25 तारखेला त्याचं उत्तर मिळणार आहे. रामा गांगुर्डे बॉलिंग साठी फुलटॉस बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय आणि लॉंग ऑफ मध्ये बॉल अगदी घरंगळत मार्गस्थ होतोय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना ही स्पर्धा प्रत्येक प्रेक्षकाला पाहावीशी वाटते. कारण हा उत्सव असतो. निश्चितच वर्षातून एकदा या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी ठरते. प्रेक्षक देखील या मेजवानीचा सातत्याने आस्वाद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल शरीरावर जाऊन आदळतोय. धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल. रामा गांगुर्डेंचं कौतुक करूयात. या ओव्हरमध्ये देखील फक्त 4 धावा आणि 1 विकेट. लाजवाब कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हरमध्ये वडांगळी सनरायझर्सने बनवलेले आहेत 18 धावा. 3 फलंदाज बाद आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत
2025 श्री टोल नाक्याजवळ शिंदेगाव प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. उत्तम क्वालिटी उत्तम दर्जा प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू मावली आणि बँकेट हॉल निळकंठ सीएनजी मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम माननीय श्री महेश काळे. 3 ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 18. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. बॉलिंग करण्यासाठी विश्वास सानप यांना ओव्हर नंबर 4 मध्ये आमंत्रित करण्यात आलंय. ओहो, पहिलाच बॉल खूप चांगल्या टप्प्यावर बेगीट करण्याचा प्रयत्न विलास गडाख यांचा फसलाय आणि बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉलची नोंद. पहिला बॉल खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजीमध्ये प्रभाव टाकलाय आज बळहद सुपर किंग्सच्या संघाने. महत्वाची मॅच आहे त्यांच्यासाठी, परंतु दुसऱ्या बाजूला अशी टीम टेबल टॉपर आहे वडांगडी सनरायझर्स. परत एकदा तोच प्रयत्न राहिला आणि याही वेळेस यशस्वी नाही झाले. विश्वास सानप पहिल्या 2 चेंडूंवर फलंदाजाला निरुत्तरी ठेवतात. खूप चांगली कामगिरी मात्र अपर मध्ये होत असताना धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या 18 आहे. प्रयत्न करावे लागणार आहेत, मेहनत करावी लागणार आहे. पाहूयात कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार आहे. बॅटिंग टीम कशा पद्धतीने धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करणार आहे तेही पाहणं फार महत्वाचं ठरेल. हो, रिव्हर्स करायचा होता, यशस्वी नाही आहेत आणि यावेळेचा बॉल तो देखील आपल्याला डॉट येत असताना पाहायला मिळतोय. आणि धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या पूर्णपणे आपण बघू शकता स्थिरावली आहे. 3 लागोपाठचे चेंडू ते मात्र डॉट आलेले आहेत. धावसंख्या 18 झाली आहे. विकेट आली आहे. फलंदाज विलास गडाख यांना मात्र माघारी जावं लागतंय. स्ट्रगल करत होते आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांची विकेट आली. 3 लागोपाठच्या चेंडूचा दबाव तो स्पष्ट जाणवला आणि 4थ्या चेंडूवर विकेट आली. लोकसौजन्य देणारे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. 4 बाद 18 अशी धावसंख्या ओव्हर नंबर 4 चा खेळ आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अमर दिलीप पाटील बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. 4 बाद 18 अशी धावसंख्या आहे. मागचा सामना असाच पाहिला आपण. सुरुवात थोडीशी खराब होत असताना पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाले आणि त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये देखील आपण पाहिलं तर धावा सहज पूर्ण करण्यात आला. कमी धावसंख्येचे सामने क्रिकेटमध्ये रंगतात नेहमी आणि नवे तर ते जिंकले सुद्धा जाऊ शकतात. विश्वास सानप बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल हवेत आहे. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करतायत परंतु बॉल त्यांच्यापासून दूर पडलाय. अजून एक संधी निर्माण झाली होती परंतु ती संधी थोडीशी अवघड होती. एक धाव मिळाली आणि धावसंख्या 1 च्या साहाय्याने 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. वडांगडी सनरायझर्स या स्पर्धेमधला अनबिटन संघ आता धावा बनवण्यासाठी तो संघ स्ट्रगल करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल त्याचा नेम नसतो आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही चांगला खेळ करत राहा, यश तुम्हाला निश्चित मिळणार आहे. त्यावेळेस देखील फुलर लेंथवरचा बॉल फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डिंग खराब होताना दिसतंय. ही चिंतेची बाब मळहद सुपर किंग्सची सातत्याने राहिलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण चर्चा केली. मागच्या सामन्यामध्ये देखील बऱ्याचशा चुका क्षेत्ररक्षणामध्ये झाल्या. याही सामन्यामध्ये जर पाहिलं तर ती परिस्थिती आपल्याला निश्चितच पाहायला मिळाली. अगोदर एक चौकार आला होता लॉंग ऑफ मध्ये, आता देखील थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. 4 ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 4 बाद 20 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि या स्पर्धेसाठी ड्रिंक्स ब्रेकचं सौजन्य ज्यांनी आपल्याला दिलंय सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सतीशजी नेहे साहेब, NV फार्मा आणि किसान ॲक्वा यांच्या माध्यमातून आपल्याला ड्रिंक्सचं सौजन्य आहे. जाऊयात प्रसाद मामा पाटोळे यांच्याकडे.
पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा ऑल प्लंबिंग सोल्युशन अंडर वन ग्रुप वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. निळकंठ सीएनजी मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम माननीय श्री महेश काळे. 4 ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या 20 झाली आहे. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. सूरज जगताप यांच्या हातामध्ये ओव्हर नंबर 5 साठी मात्र बॉल देण्यात आलाय. स्ट्रायकर एंड कडे संपत वागचौरे तर दुसऱ्या बाजूला अमर 5 पाटील अशी परिस्थिती 4 ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल ओव्हर नंबर 5 ची सुरुवात झाली आहे आणि लॉंग ऑन मध्ये मात्र या ठिकाणी झेलही झालाय. फलंदाज संपत वागचौरे यांचा खेळ संपलाय. विकेट. फटक्याचा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. अडखळताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारे टीम वडांगडी सनरायझर्स 5 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. 20 या धावसंख्येवर 5 खेळाडू बाद झालेले आहेत. 5व्या ओव्हरची सुरुवात पहिल्याच बॉलवर विकेट. संधी चांगली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील भुट यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 5 बाद 20 अशी धावसंख्या. सूरज जगताप पहिल्याच बॉलमध्ये विकेट मिळवत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. बॅटिंग करण्यासाठी गत वर्षीचे मॅन ऑफ द सिरीज अभिनाना आता बॅटिंगसाठी मैदानाच्या हातमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 40+ खेळाडू आहेत परंतु अनेक तरुणांना लाजवेल अशी कामगिरी त्यांची सातत्याने राहिलेली आहे. तेच आता बॅटिंगसाठी. फुलर लेंथवर बॉल खूप चांगला टप्पा होता यावेळेस. एक सिंगल जरूर त्या ठिकाणी प्राप्त केली जाणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अधिकचे प्रयत्न धावा बनवण्यासाठी करावे लागणार आहेत आणि स्वतःच्या क्षमतांवर जर तुमच्या स्वतःच्या मनगटावर जर विश्वास असेल आणि कठीण परिश्रम जर मैदानाच्या आतमध्ये केले तर निश्चितच तुम्ही कोणतंही शिखर गाठू शकता आणि तो प्रयत्न इथे फलंदाजांना करणं फार आवश्यक आहे. पॉझिटिव्ह इंटेंट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल आणि पाहूयात आता कशा पद्धतीने मॅच पुढे जाते. 21 धावा धावफलकावर. चांगला स्ट्रोक खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल. क्षेत्ररक्षक मागे उभे आहेत. एक धाव पूर्ण केली जाईल. बॅकफुटला जाऊन यावेळेचा हा फटका खेळला होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली होती. हाफ ट्रॅकर बॉल आणि थोडासा येऊ दिला आपल्यापर्यंत आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल परिपूर्ण केली आहे. धावफलकावर 22 धावा. सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं हे आयोजन 2025 मध्ये आपण आहोत आणि 8वं वर्ष 8वं संस्करण या स्पर्धेचं आपण पाहतोय. फुलर लेंथवर खूप चांगला बॉल परंतु तितक्या चांगल्या पद्धतीने खेळलाय. अभिनाना यांनी फक्त बॉलला दिशा दाखवली आहे. वाह. अभिनाना यांनी चेंडूला दाखवली आहे दिशा आणि चेंडू पार करतोय सरळ सीमारेषा. चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदारपूर भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. खूप वेळानंतर हा चौकार पाहायला मिळाला. फलंदाजी करणाऱ्या संघाला ते दिलासा देऊन जातोय. हॅपी 4 आपण इथे म्हणू शकतो. यावेळेस वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल आणि इकडे एक अतिरिक्त धाव मिळेल. धावफलकावर धावसंख्या 27 झालेली आहे. ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू आहे. किती धावा बनवल्या जात आहेत ते पाहणं देखील बरंच महत्वपूर्ण ठरणार आहे. एका बाजूला टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते मळहद सुपर किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे वडांगडी सनरायझर्स. लोवर फुल टॉस कव्हरला ड्राईव्ह याही वेळेस केला जातो. टायमिंग अचूक आहे. क्षेत्ररक्षक मागे उभे आहेत. एक धाव तर आली आहे. दुसरीचाही प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 धावा मित्रांनो या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. मैदान मोठं आहे. ही चर्चा सातत्याने आपण केली आहे. बिटवीन द गॅप बॉल गेला. एक धाव तुम्ही वेगात घेतली पहिली तर मग दुसरी धाव घेणं तुमच्यासाठी सोपं ठरू शकतं आणि ते या ठिकाणी दाखवून दिलं. या 2 फलंदाजांनी 2 धावा घेतल्या आणि 2च्या मदतीने धावफलक देखील पुढे गेलं. 29 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटची एज बॉल मागे अडवला जाईल. फ्लाइंग स्लीप मध्ये एक सिंगल आली आहे आणि थ्रो थोडासा खराब आहे. त्याचा फायदा होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. सातत्याने हा चिंतेचा विषय आहे मळहद सुपर किंग्स साठी. म्हणजे ज्या वेळेस चर्चा केली जाईल मळहद सुपर किंग्स हा संघ कशाने पराभूत झाला जर अशी चर्चा झाली तर निश्चितच क्षेत्ररक्षण हा पहिलाच मुद्दा समोर येईल. कारण क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका होताना पाहायला मिळाल्या. 5 ओव्हर संपतात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर आपण नजर टाकूयात. 5 खेळाडू बाद. धावा 31 झालेल्या 31. ही पहा
ओव्हर संपली. या ओव्हरचे डॉक्टर सुनील इलस. 5 ओव्हर संपलेल्या आहेत. 31 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. एका बाजूला मळहद सुपर किंग्स, वैभव लेबर सर्व्हिसेस, सुनील भाऊ खोळंबे, ज्ञानेश्वर भाऊ गाडे आणि प्रगतशील शेतकरी नवनाथ भाऊ विघे यांची टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळते. तर किट पार्टनर म्हणून मातोश्री ट्रान्सपोर्टचे धनंजयजी शिंदे साहेब. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अशी टीम आहे वडांगळी सनरायझर्स, सतीमाता क्रिकेट क्लब वडांगळी आणि किट पार्टनर आहेत जगन बाळू खुळे, जय बाबाजी वडापाव सेंटर. हे मात्र किट पार्टनर आहेत. त्यांचंही मनापासून आपण आभारी आहोत. आणि आम्ही नेहमीच वडांगळीमध्ये सुनील भाऊ आम्ही स्पर्धा करायला जायचो त्यावेळेस वडांगळीमधली बाळू लस्सी खूप फेमस आहे आणि तेच जगन भाऊ खुळे तेच किट पार्टनर आहेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कव्हरच्या दिशेने बॉल एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. थोडासा संयम या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळतो. निश्चितच ते गरजेचं आहे. 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 6चा खेळ सुरू आहे. अभिनंदन 9 वर नाबाद आहेत. अमर पाच पाटील 3 या धावसंख्येवर तर भगवान दादा यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आला. स्लॉट मध्ये बॉल लॉंग ऑफ मध्ये तर खेळलाय. फटका मिस टाइम आहे आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चूक करणार नाही. जेल झालाय लॉंग ऑफ मध्ये आणि इथे मात्र अभिनंदनाचा खेळ तोही या मैदानामध्ये ऑफ झालाय. विकेट खेळाडू बाद. संदीप साधुनी थेट पटकन अजून एका विकेटचं बदल झालंय आणि आता स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. योगेश्वर चव्हाणके वडांगळी संघाकडनं बॅटिंग करण्याकरिता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी मात्र धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. या स्पर्धेमध्ये अनेक स्पॉन्सर आहेत. VNW बायोटेक, स्वप्नीलजी वंजारी, डॉक्टर संदीप वंजारी, आदरणीय प्रसादजी खांद्रे, त्याचबरोबर BM टावरी मल्टी सर्व्हिसेस, राजीवजी टावरी, किरणजी जामकर, संदीपजी पाडेकर, वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट, स्वप्नीलजी धूत साहेब, त्याचबरोबर डिलिव्हरिंग एक्सेलन्स, आदरणीय किरणजी जामकर, आदरणीय संदीपजी पाडेकर, 6चे प्रायोजक वाघ अँड सन, सन्माननीय किरणजी वाघ, हॉटेल अण्णाश्री ज्यांच्या माध्यमातून आमच्या ऑफिशियल टीमसाठी अतिशय सुंदर अशी जेवणाची मेजवानी असते. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट. मॅन ऑफ द मॅच साठी प्रायोजक आहेत सिद्धिविनायक असोसिएट, इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब, वारुंगसे ट्रेडर्स, सरदवाडी रोड, पांडुरंग वारुंगसे आणि राजू वारुंगसे यांचं योगदान या स्पर्धेसाठी. लॉफ्ट केलाय उंच आकाशामध्ये बॉल, परंतु मागे क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडतोय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पार. खूप वेळानंतर हा चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. चौकाराने धावसंख्या 37. श्री साई पॉलिमर्स माळेगाव, शशिकांत नवले ज्यांनी आपल्याला चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार या क्रीडा स्पर्धेसाठी दिलाय. मातोश्री हॉटेल, टोल नाक्याजवळ, सोपानजी जाधव आणि मंगेजी जाधव यांचंही योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. वाह, काय कल्पकता दाखवली आहे. हा बॉल देखील सरळ सीमारेषा ओलांडताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक, लाजवाब फटका, बॉल बाउंड्री लाईन पार. धावा 4. बाहुली मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होत आहे. मुंबई पोलीस सुनीलजी ढोली साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि भावी PSI आमच्या सिनियर टेनिस प्रीमियर लीगच्या आयोजक कमिटीच्या वतीने सुनीलजी ढोली साहेब निश्चितच पुढच्या वर्षी किंवा पुढच्या पर्वामध्ये तुम्ही जेव्हा याल तेव्हा PSI बनूनच याल अशा शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो. 41 धावा धावफलकावर 6 खेळाडू आहेत बाद. 6 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 7व्या ओव्हरला सुरुवात होते आणि 7व्या ओव्हरसाठी जर पाहिलं तर सूरज जगताप यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. योगेश्वर चव्हाण के स्ट्रायकर एंडला आहेत. अमर पाच पाटील लॉंग स्ट्रायकर एंडला आहेत. 12 बॉल बाकी आहेत. 12 बॉल मध्ये वडांगळी संघ कितीपर्यंत मजल मारतोय ते आपल्याला पाहावं लागेल. पहिलाच बॉल बिगिट केलाय, फटका फसतोय आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीये.
योगेश्वर चव्हाणके यांचाही खेळ संपलाय. अजून एक विकेट. वडांगळी सनरायझर संघ आता बॅकफुटवर. संधी साधून थेट महत सुपर किंग्सच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. समोर अशी टीम होती की ज्या टीमने या स्पर्धेमध्ये एकही सामना पराभूत झालेले नाही आहेत. त्यांच्या विरुद्ध जबरदस्त गोलंदाजी करत असताना स्वतःला सिद्ध केलं आज गोलंदाजांनी. निश्चितच गोलंदाजांचं प्रामुख्याने कौतुक राहणार आहे. धावफलकावर 41 धावा आणि 7 फलंदाज बाद आहेत. 41 रन, लॉस ऑफ 7 विकेट्स आणि 7व्या ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे. सूरज जगताप दुसरी विकेट मिळवतात. पहिल्याच बॉलवर योगेश्वर चव्हाणके यांची विकेट आली आहे आणि आता बॅटिंग करण्यासाठी शरद यांना आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 7वी ओव्हर सुरू झालेली आहे. ओहो, अतिरिक्त उसळी घेणारा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता, पेस ऑफ केला होता आणि हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. डॉट बॉल आलेला आहे. निश्चितच या अगोदर सर्व सामने जिंकणारा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता थोडासा स्ट्रगल धावा बनवण्यासाठी करतोय. हे क्रिकेट आहे. कव्हर्सला बॉल, क्षेत्ररक्षक मागे उभे आहेत. एक सिंगल जरूर परिपूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धाव आली आणि धावा संख्येने पुढे गेली आहे 42 धावा. अपयशातून देखील आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. अपयश यशाच्या मार्गातील एक आपण म्हणू शकतो पाठशाळा आहे. त्या अपयशातून शिकून आपण आपल्या ध्येयाकडे अधिक जोमाने जाऊ शकतो आणि आपण केलेल्या चुका ज्या आहेत त्या चुका सुधारून आपण मैदानाच्या आतमध्ये खेळू शकतो. यावेळेस देखील खूप चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, लाजवाब एफर्ट त्या ठिकाणी. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. सचिन मस्के होते त्या ठिकाणी आणि त्यांचं विशेष या ठिकाणी कौतुक करावं लागेल. चौकार जरी आला असला परंतु त्यांच्या एफर्ट साठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुळेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 46 धावा धावफलकावर खूप वेळानंतर चौकार पाहायला मिळाला आणि तो चौकार खेळला आहे अमर पाच पाटील यांनी. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट बिटवीन द गॅप. या वेळेचा बॉल देखील वेगात सीमारेषा ओलांडतोय. फटका खेळलाय कडक आणि घेतोय सरळ बाउंड्री लाईनची धडक. अजून एक चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल. दोन लागोपाठचे चौकार आले आणि आता धावसंख्या वडांगळी सनरायझर्स या संघाची झाली आहे 50 धावा धावफलकावर. अर्धशतक आता धावफलकावर लागलेला आपल्याला पाहायला मिळेल. 7व्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये 7व्या ओव्हरचा खेळ पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल तो आता 7व्या ओव्हर मधला बाकी राहणार आहे. एक फायटिंग टोटल कडे जावं लागेल की ज्या टोटलवर गोलंदाज फाईट करू शकतात, लढू शकतात. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरून बॉल वळवला सूरज यांनी. ही त्यांची ओळख आहे गोलंदाजीमध्ये. शेवटचा बॉल चांगला टाकला, शेवट गोड केला. ओव्हर नंबर 7चा खेळ समाप्त झालाय आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर 50 धावा आहेत 7 खेळाडू बाद झाल्यानंतर. शेवटचा आणि अंतिमचा षटक ते मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. शेवटचे 6 बॉल ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. सिनियर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर अनेक प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. इथे आलेला प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेची शोभा वाढवतोय, त्यामुळे प्रत्येकाचं स्वागत आहे. शेवटचे 6 बॉल. भगवान दादांच्या हातामध्ये बॉल. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि शरद यांनी क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यशस्वी नाही झाले आणि बॉलच्या लाईन मध्ये तुम्हाला यावं लागेल. हे फलंदाजीतलं सर्वात महत्वाचं कौशल्य. फुटवर्क, बॅटची पकड, शॉट सिलेक्शन, आय कॉन्टॅक्ट, या सगळ्या गोष्टी फलंदाजी करत असताना फार महत्वाच्या ठरतात. आणि तुम्हाला जर मैदानामध्ये धावा बनवायच्यात, चांगली बॅटिंग करायची तर मग या सगळ्या गोष्टीचा अवलंब करणं फार गरजेचं आहे. परत एकदा तेच चित्र पाहायला मिळालंय आणि इथे मात्र धावबादची संधी निर्माण झाली आहे. फलंदाज होत आहेत धावबाद. शरद यांना जावं लागतं माघारी. अजून एक विकेट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली.
निश्चितच सुनील शेळके आम्हाला कळवत आहेत सर्वात यशस्वी गोलंदाज या सामन्यामध्ये आतापर्यंत राहिलेले आहेत भगवान दादा. या स्पर्धेमध्ये देखील सर्वात कमी इको डॉमिनेट गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालेलं आणि सगळ्यात जास्त विकेट देखील त्यांच्या नावावर आहेत. म्हणजे भगवान दादा यांनी या स्पर्धेत बऱ्याचशा फलंदाजांना अटक केली आहे आपल्या गोलंदाजीमधून. या प्लेचा बॉल जर पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि अगदी लॉंग लेगच्या मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. क्षेत्ररक्षक बॉलवर आलेत समीर यांना आपण पाहू शकता. तोपर्यंत धावा त्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 2 धावा. अझर इनामदार बॅटिंग करण्याकरिता दाखल होत आहेत. 2च्या मदतीने धावफलकावर 52 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. प्रामुख्याने आपण प्रत्येक गोलंदाजाचा या ठिकाणी उल्लेख करू शकतो. तर प्रत्येकाने अचूकता दाखवली. विकेट केलाय बॉल हवे ते अजून एक विकेट येण्याची शक्यता परंतु तिकडे चूक झाली आहे जी मात्र चिंतेची बाबच पहिल्यापासून राहिली आहे म्हणत सुपर किंग्स संघाची. यावेळेस देखील चूक झाली आणि धावफलक 2 ने पुढे गेला. धावफलकावर 54 धावा. मिड विकेट मध्ये जर आपण पाहिलं तर टॉस झाला बॉल हातात विश्वास सानप यांच्या आणि त्यानंतर 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. धावफलकावर 54. शेवटचा बॉल या डावामध्ये. समोर अमर 5 पाटील जे एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा इरादा. हा चेंडू डॉट ओव्हर झाली ना दाखवा बरोबर. पहिले 2 डॉट. तिसऱ्या बॉलवर रनआउट. 4थ्या बॉलवर 2 रन. 5व्या बॉलवर 2 रन आणि शेवटच्या बॉलला काहीच नाही डॉट. ओके 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 स्कोरर कडून आमच्या थोडीशी चूक झाली. क्षमस्व. सर्वांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. काय चुका होतात. चुका या माणसाकडूनच होतात. शेवटचा एक बॉल आहे आणि बघूयात आता मैदानाच्या आतमध्ये त्या बॉलवर काय घडतंय. पुढे सरसावलेत. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि योग्य तंत्राचा वापर केला. छातीवर मात्र या ठिकाणी हा झेल पकडला आणि विकेट आली आहे. फलंदाज होत आहेत बाद. शेवटच्या बॉलवर देखील आली आहे विकेट आणि पहिला डाव तो या ठिकाणी संपलेला आहे. 54 झाल्या आणि जिंकण्यासाठी 55 धावांचं टार्गेट. यानंतर कुंदेवाडी लायन्स आणि त्यांच्या विरुद्ध शिवडे डेअरडेव्हिल्स या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच होईल. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी सलाह. चला या ठिकाणी लगेचच टॉस करू आपण. शिवडे डेअरडेव्हिल्स टीमचे कॅप्टन झाला लवकर. मला वाटतं सिद्धार्थ नक्का कॅप्टन आहेत. टॉस साठी यायचंय आपण. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम असणार आहे कुंदेवाडी लायन्स आणि दुसऱ्या बाजूला टीम असणार आहे शिवडे डेअरडेव्हिल्स. जबरदस्त मॅच सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे आणि त्या मॅचचा टॉस देखील आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. टॉस साठी पाहूयात श्री गणेश एंटरप्राइजेसचे सन्माननीय संचालक मी साहेबांना विनंती करतोय आपण यायचंय. त्याचबरोबर तुळशीराम कांडेकर सर आपल्यालाही विनंती राहील आपण यायचंय. किरणजी जामकर साहेब आपण नाही या.
टॉस तो या ठिकाणी संपन्न केला जातोय. आदरणीय शिंदे साहेब हे देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत. श्री गणेश एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आहेत आणि शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. तुळशीराम कांडेकर सर आहेत, किरण जामकर आहेत, आमचे कैलासजी शिंदे साहेब आहेत. कुणाचा कॉल आहे? कॉल कोणाचा कॉल? एक मिनिट. ओके, उठवा आता. 2025 असा कॉल आहे आणि STPL इट इज. तर टॉस जिंकलेला आहे कुंदेवाडी लायन्स या संघाने टॉस जिंकलाय. काय करण्याचा निर्णय? मॅच महत्वाची आहे आणि लीग स्टेज मधली शेवटची मॅच आहे. प्रथम आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. संध्याकाळचा टाइम आहे. मोठा स्कोअर करून पुढील संघाला चेस करण्यासाठी आम्ही आव्हान देणार आहे. रन्स ऑन अ बोर्ड जाण्याचा तुमचा प्रयत्न राहणार आहे. काय सांगाल, एक मोठ्या धावसंख्येकडे जायचं आहे, आता तुम्ही उल्लेख केला, तर या धावा बनवत असताना कोणत्या फलंदाजांवर मदार राहणार आहे? आमचे सुरुवातीचे महत्त्वाचे 3 फलंदाज अनंत दिघे, शुभम माळी आणि सागर बोडके हे नक्कीच आम्हाला चांगली सुरुवात करून देतील अशी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर एंडला संदीप भगरे, नवनाथ माळी यांच्यावर आमची मोठी मदार असणार आहे. आता स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. लीग स्टेजमध्ये शेवटची मॅच आहे आणि निश्चितच प्रत्येक संघाला संधी आहे इथे. शेवटच्या मॅचकडे कसं पाहताय आणि विशेष म्हणजे या स्पर्धेतला तुमच्या संघाचा प्रवास तो कसा राहिलेला आहे? आम्ही प्रत्येक मॅच आव्हान म्हणूनच घेतलेली आहे. समोरच्या संघाला कमी लेखायचं नाही आणि आपला 100% गेम द्यायचा, A1 गेम द्यायचा. पुढे फलंदाज कोण आहे, गोलंदाज कोण आहे याची चिंता न करता आपला बेस्ट, आपण काय बेस्ट देऊ शकतो हाच आम्ही प्रयत्न केला. आतापर्यंत 4 सामने जिंकलेला आहे आणि 1 सामना जिंकून या गटामध्ये टॉपवर राहण्याचा आमचा मानस असणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कुंदेवाडी लायन्स या संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. निलेश बागुल आपल्यासोबत आहेत, शिवडे डेअरडेव्हिल संघाचे कॅप्टन आहेत. त्यांनी आता सांगितलं की तुमच्या विरुद्ध भरपूर धावा बनवायच्या. आमची पण बॉलिंग अटॅक चांगला आहे, बॅटिंग पण चांगली आहे. आम्ही बॉलिंगवरती कमीत रन देण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल, कोणते असे गोलंदाज की फॅक्टर राहतील की जे समोरच्या संघाला कमीत कमी मध्ये रोखू शकणार आहेत? सध्या तरी आमचे 4ही बॉलर चांगली बॉलिंग टाकतात, त्यात मी पण आहे. बघूया किती रन होतं. कसा राहिला शिवडे डेअरडेव्हिलचा प्रवास या स्पर्धेमध्ये? आणि निश्चितच ही स्पर्धा सर्वांसाठी चांगली राहिली आहे आणि लीग स्टेजमध्ये आपण आहोत, शेवटच्या टप्प्यात आहोत. कसा राहिला टीमचा प्रवास? 100%. आमचं बॅटिंग पण आता सध्या चांगली होते. 2 बॅट्समन आमचे जबरदस्त फॉर्ममध्ये. ते रन करताय म्हणून 90+ आम्ही प्रत्येक मॅचला करण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता पण आम्ही कुंदवाडीला कमी रनमध्ये थांबू आणि 2 बॅट्समन बॅटिंग करून घेतील आमचे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला. मॅच सुरू झाली आहे मैदानामध्ये, धावेंचा पाठलाग सुरू झालाय, षटकार चौकार आणि चौकार षटकाराची आतिषबाजी सुरू झाली आहे. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि तिथे ऐकूयात शुभमजी आहिरे सर यांना. थँक्यू व्हेरी मच. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा जणजणीत षटकार. हेलो चेक. जीतने के लिए जुनून की जरूरत होती है और जुनून के लिए खून खोलना जरूरी है. धन्यवाद शाहरुख पठाण सर यांना आपण ऐकत होतो. दुसऱ्या डावात मी शुभम आहिरे सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. हो 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 हो, आलटी पलटी देख घुमा के चेंडू पाडवलाय डीप बॅकवर्ड सीमा पार. आलाय अजून एक चौकार. 4 पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. हलक्या हाताने फ्लिक केलाय बॉल. चेंडू निघालाय मैदानाला गुदगुल्या करत डीप लेगच्या क्षेत्रात चेंडूचा पाठलाग केला जातोय. फिल्डरने पायाच्या मदतीने बॉल अडवलेला आहे, वेचून फेकलं जात आहे. पंचावन्न धावांचा पाठलाग करायचा आणि त्यात पॉवर प्लेला तोडायचं आहे, फोडायचं आहे आणि तोच प्रयत्न भूषण उगले यांचा आहे. सुरुवातीचे 2 बॉल विलास गडाख यांनी खूप चांगल्या टप्प्यावर टाकली होती. शेवटचा बॉल हा शिल्लक आहे. बैठक मारण्यासाठी आधीच बसलेत, त्यामुळे हा फटका खेळताना फलंदाज फसलेत. या बॉलवर कुठली धाव नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय आणि पहिल्या षटकाच्या खेळांती धावफलकावरती धावा आहेत 12. कुठलाही गडी बाद नाहीये. मैदानाच्या आत आपण पाहतोय आजच्या दिवसातली 5वी मॅच ती सुरू आहे. मॅन इन हॅलो त्यातच मळहद्द सुपर किंग्स या संघाला रन चेस करत असताना पाहतोय, परंतु सनरायझर्स
या संघाने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून एक वेगळा प्रयोग करण्याचा मानस ठेवला की आतापर्यंत आम्ही सर्व टॉसेस जिंकलेलो आहोत आणि सर्व मॅचेस या अनबिटन आहोत. याचं कारण आहे की आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी केली आहे. त्यामुळे आम्हाला स्वतःला आजमवायचं आहे, आम्हाला स्वतःला स्वतःवरतीच प्रयोग करायचा आहे. त्यासाठीच त्यांनी हा मानस केला. पहिली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र ते फसलेत. फक्त 54 धावा त्यांना बनवता आल्या. त्या 55 डिफेंड करायची आहेत. पहिल्याच धावात 12 आलेले आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसरं षटक घेऊन आले अझर इनामदार यांचा बोलबाला राहिला या टुर्नामेंटमध्ये चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी. तो पाहूयात सबीर सय्यद, ते देखील या मॅचचा पहिलाच बॉल खेळत आहे. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाचा हा पहिला बॉल. खोलवर टाकलेला बॉल, मनगटाचा वापर केलाय. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहेत. ते बॉलला उचलून फेकतील तोपर्यंत सिंगल ती कंप्लीट होणार आहे आणि सिंगलच्या मदतीने धावल खालकस पुढे जाणार आहे. 13 वरती आता भूषण उगले हे मात्र स्ट्राईक वरती आहेत. त्यांनी पहिल्या षटकात त्यांची बॅट ती मात्र आघातावरती ठेवली आहे. आघात तर सुरू झालाय कारण भूषण उगले हे शांत राहणारे नाहीयेत. हो हो हो, स्ट्रेच केलं. कमी गतीने टाकलेला बॉल बॅट पासून थोडासा दूर राहिला आहे. तो अपील तर केली, थोडासा संभ्रम होता. हाऊस दॅट विचारलं गेलं. जो बॅटर सांगतात की नाही, डॉट बॉल आलाय. हा त्रास राहिलाय भूषण उगले यांना. कमी गतीचा बॉल आणि तो पुन्हा वळणारा बॉल तो मात्र त्रास देत राहिलाय. त्यावरती मात्र त्यांना काम करावं लागणार आहे. पाहूयात पुढचा बॉल कुठे टाकला जातोय आणि कसा खेळला जातोय. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे, तो पोहोचतोय आणि चेंडू मात्र त्यांना हुलकावणी देतोय. उडी मारली परंतु चेंडून डायरेक्ट सीमारेषा पार उडी घेतली. 4 चौकार. बाहुली मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. थँक्यू डीजे. आणि काही डीप मध्ये फिल्डरने ज्या पद्धतीने रिॲक्शन दिले त्या पद्धतीनं सर्वांना असंच वाटलं की तो बॉल अडवला गेलाय. यावेळेला उडवलाय. चेंडू चाललाय दूर आसमानाच्या भेटीला. नाही, हवेला मात्र बॉल थांबलाय का? सरप्राईज सरप्राईज आणि सरप्राईज केलंय. कदाचित कौ कॉर्नरचं क्षेत्र ते मात्र सर्वाधिक मोठं आहे. फिल्डरची रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. त्यानं कॅच घेतली असं, परंतु आता तिसऱ्या पंचांकडे जाणार आहे हा निर्णय. पाहूयात पाय नेमके बाउंड्री रोप जवळ लागलेत का? चेंडू खूप उंच होता, सरप्राईज केलं. तिथे मात्र हवेचा जो ओघ आहे तिथे मात्र काहीतरी गडबड झाली आणि चेंडू रोखला गेला. हे मात्र शुअर शॉट आहे, परंतु खेळाडूचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली गेली आणि अंतिम क्षणी चेंडू आपल्या दिशेनं आहे ना त्याचा वेध घेतला आणि चेंडूला कॅच केलंय. आता मात्र कोणी सांगताय की षटकार आहे, कोणी सांगताय की सेफ आहे. त्यामुळे हा जो संभ्रम आहे तो क्लिअर होईल आता कॅमेऱ्यातच. पाहूयात TraceCricket.in कॅमेऱ्यात काय कैद झालंय. राजू दादा सावंत तुम्हाला बोलवलं जाते व्यासपीठाकडे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स आउट ऑफ द बाउंड्री 6. फटकाचा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा झणझणीत षटकार. बिग हिट आलाय, बिग हिट आलाय. परंतु प्रयत्नांना दाद असेल, प्रयत्नांना सलाम असेल. चांगले प्रयत्न केले गेले तिथे. विकेट आला. रिझल्ट ऍट द एंड. निकालाला महत्व आहे आणि तो निकाल परंतु सुशांत कॅमेरामॅन काय लाजवाब काम केलंय सुशांत. हॅट्स ऑफ टू यू भावा. लाजवाब फॉलो केलं बॉलला आणि क्षेत्ररक्षकाच्या सगळ्या गोष्टींना. मित्रांनो या गोष्टी असतात. दिवसभर स्टँड वरती बसणं, हातात कॅमेरा घेऊन काम करणं इतकं सोपं नाहीये. आणि हे पडद्यामागचे हिरो असतात जे टुर्नामेंटला नेहमी मोठं करत असतात. त्यातीलच हे कॅमेरामॅन सुशांत. काय कमालीचं कॅमेरा वर्क केलं. हा निर्णय लावण्यासाठी कॅमेरामॅनचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे सुशांत इरमाळी
कौतुक करावं लागेल मित्र तुझं आणि तुझ्या कॅमेरा वर्कचं. याही वेळेला बिग हिट, चेंडू चाललाय दूर, आउट ऑफ द बाउंड्री रोप, काढलाय बॅटीने दूर, चेंडू गेलाय दूर, आलाय बिग हिट. डीजे फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा जणजणीत षटकार. थँक्यू सो मच डीजे. खरं तर सकाळच्या सत्रात यायचं, 8 वाजताच ग्राउंडवरती प्रेझेंट व्हायचं, आपल्या आपल्या कॅमेऱ्याची बॅग घ्यायची, केबलला अटॅच करायची, स्टँडवरती चढायचं, एकदाचं बसलेत की मग त्यानंतर लंच ब्रेकमध्येच फक्त एकाएकानं आळीपाळीनं उतरायचं, जेवण करायचं आणि डायरेक्ट सूर्य ज्या वेळेला मावळेल ना, मॅच ज्यावेळेस संपेल, आजचा दिवस ज्यावेळेस संपेल ना, त्यावेळेस आपलाच कॅमेरा घ्यायचा, परत बॅगमध्ये पॅक करायचा आणि खाली उतरायचं. ही खरी कहाणी राहतं कॅमेरामॅनची. आणि नुसतं बसायचं नाहीये, प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक वेळेला मैदानात घडणाऱ्या इच अँड एव्हरीथिंगला फॉलो करावं लागतं आणि ते कुठेतरी अख्ख्या जगापर्यंत आपल्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून दाखवायचं असतं. त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू अजित आचरेकर, जय भालशंकर, सुशांत इरमाळी, लाजवाब भावांनो, काय कमालीचे एफर्ट्स तुमच्या माध्यमातून प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळत आहे. ही टुर्नामेंट संपली की लगेचच नांदेडला देखील तुम्हाला निघायचं आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला, या बॉलवरती सिंगल काढली आहे, स्ट्राईक रोटेशन झालंय आणि हे सेन्सिबल क्रिकेट आहे. कारण समीर यांचं काम तेच आहे, जोपर्यंत भूषण उगले क्रीजवरती आहेत ना, तोपर्यंत आपल्याला फक्त सिंगल काढायचं आहे आणि भूषणला स्ट्राईक द्यायची आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत, तिसरं षटक सुरू झालंय. फुलर लेंथवरचा बॉल, उलटी बॅट केली आहे, याही वेळेला आलटी पलटी, चेंडूला कलटी, चेंडू चाललाय मैदानाला, टान 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 आवाज काढत सीमा पार 4. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. प्रत्येक शांत दिसणारी व्यक्ती किंवा प्रत्येक शांत दिसणारा फलंदाजाचा खेळ, खेळाडूचा खेळ हा नेहमीच शांत राहतो असा नाहीये. कारण समुद्र हा किती शांत असला, ज्यावेळी तो खवळतो ना, त्यावेळी मात्र सगळ्यांनाच आवळतो आणि गिळतो. भूषण उगले पूर्ण टुर्नामेंटमध्ये शांत होते, परंतु महत्वपूर्ण मॅचमध्ये ते आणि त्यांची बॅट बोलायला लागली. उग्र अवतार त्यांनी घेतलाय मैदानाच्या आत. आमच्या कॅमेरामॅन अजित आचरेकर ते देखील चेहऱ्याने मनाने शांत आहेत, परंतु त्यांचं काम ते मात्र नेहमी गरम असतं आणि त्यांचं काम नेहमी उंचीला असतं आणि त्यांच्या कामानं ते मात्र अख्ख्या जगाला बोलणं दाखवत असतात. त्यांची बोल म्हणजे त्यांचं काम आहे. यावेळेला क्रॉस बाट केली आहे सय्यद समीर, तो देखील पार्टी जॉईन करतोय आणि चेंडूला फेकून देतोय आउट ऑफ द बाउंड्री रोफ. फिरवली आहे तोफ, बिग हिट. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा जणजणीत षटकार. 41 रन, फक्त 14ची गरज राहिली आहे. नेट रन रेटचं गणित ते बिघडवायचं आहे. हलक्या हाताने टॅप केलाय, लॉंग ऑनच्या क्षेत्र ड्राईव्ह करून एक सिंगल कंप्लीट केली आहे. फुलर लेंथवरचा बॉल होता, झाडू तो मात्र मारलाय. फिल्डर आले चेंडूच्या दिशेनं, पायाच्या मदतीने बॉलला पहिल्या प्रयत्नात अडवण्याचा मानस केलाय. बॉलला वेचलाय अखेर आणि फेकलाय. आता फक्त 12ची गरज आहे. षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 30 चेंडू शिल्लक आहेत. 30 मध्ये 12ची गरज आहे. 30 बॉल 12 रन. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलाज. पवन चकीचे सर्वे सर्वा संतोषजी चव्हाण साहेब आणि मयूरजी आव्हाड साहेब या दोघांच्या वतीने, संतोष आव्हाड सॉरी, सन्माननीय संतोषजी आव्हाड साहेब आणि सन्माननीय मयूरजी या दोघांच्या वतीने जर का समीर सय्यद याने लागोपाठचे 2 षटकार मारले तर 1100 रुपये त्या दोघांच्या वतीने असतील आणि दिनेश सांगळे यांच्या वतीने सेपरेट 2100 असतील. परंतु आता भूषण यांच्याजवळ स्ट्राईक आहे. यावेळेला बॅकफुटला गेलेत, पंच केलाय परंतु सिंगल घ्यायची नाहीये. वाघाची दहाड मैदानाच्या आत पाहायला मिळते आणि भूषण उगले यांच्यासाठी सुद्धा आहे कॅश प्राइज. लागोपाठ 2 षटकार जर का मारले तर चंदू बोडके आणि रोहितजी जगताप या दोघांच्या वतीने 500 रुपये कॅश प्राइज असेल.
हो 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 हो, बॅट मात्र वरती राहते, चेंडू मात्र खालून मार्गस्थ होतोय. MPPL या ब्रँडेड टुर्नामेंटचे ऑर्गनायझर. फटका फसलाय का? डाऊन द ग्राउंड क्षेत्रात चेंडू हवेत आहे, 2 क्षेत्ररक्षक येत आहे, परंतु लॉंग ऑनचा फिल्डर कॅच कॅरी करतोय. 43 ला पहिला गडी बाद होतोय भूषण. बॅक टू द डगआउट. आणि थँक्यू. दरम्यानच्या काळात शुभागमन होताना आपण पाहतोय महात्मा फुले प्रीमियर लीग, अजून एक सिन्नर नगरीची मानाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे ऑर्गनायझर अर्थातच सन्माननीय श्रीयुत नितीनजी पाचोरे साहेब आणि सन्माननीय श्रीयुत किरणजी खर्जे साहेब, या दोघांचं देखील शुभागमन मुख्य व्यासपीठावरती STPLच्या आपण होताना पाहत आहोत. साहेब, तुम्हा दोघांचं STPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत असेल. 43 या अंकावरती पहिला गडी बाद झालाय. 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि 12ची गरज आहे. प्रयत्न होता 4 षटकांमध्ये या खेळाला संपवायचा, परंतु जो संपवणारा सेनापती होता त्याला मात्र माघारी परतावं लागलंय. नवीन बॅटर आलेले आहेत. भगवान शिंदे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत भगवान दादा. परंतु या 3 बॉलमध्ये 2 विकेट येतात का तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. क्रॉस बॅच आणि पुल करण्याचा प्रयत्न होता. आधीच जर का आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्यासाठी तयार होते आणि त्यांना पूरक असा बॉलही मिळाला, परंतु नाही, त्यांच्या बॅटला सलामी ठोकली. बॉल विकेट किपरच्या हाती लागलाय. 4 चेंडूचा खेळ या षटकातील झालाय. आता फक्त 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. यावेळेला फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू चपळाईनं धावत आला, झेल मात्र टिपला आणि दुसऱ्या गडीला पाचारित केलंय. तंबूच्या अस्त्राकडे विकेटचं पतन. सेकंड विकेट डाऊन. थँक्यू. दरम्यानच्या कालावधीत आगमन होतंय ओम फर्निचरचे सर्वेसर्वा सन्माननीय संतोषजी घोजरे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. संतोषजी घोजरे साहेब, आपलं सर्वप्रथम मनापासून स्वागत आणि विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं. ओम फर्निचरचे सन्माननीय संतोषजी घोजरे साहेब, आपलं स्वागत आहे. 12 धावा ज्या बनवायच्या होत्या ना त्या तशाच राहिलेल्या आहेत, कारण या षटकात एकही धाव आलेली नाहीये, किंबहुना 2 विकेट देखील आलेल्या आहेत. योगेश्वर चव्हाणके, पाहुयात या टुर्नामेंट मधलं पहिलं डबल विकेट मेडन ओव्हर येते का? टॅप केलाय बॉल, सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. 9 सेकंडला डायरेक्ट हिच. तो राहिला असता तर काहीतरी घडलं असतं, परंतु ओव्हर थ्रूची 1 ला जोड 1 धाव म्हणजेच 2 धावा मिळणार आहेत. आता फक्त 10ची गरज राहिली आहे. 24 बॉल आणि 10ची आवश्यकता आहे. लास्ट 24 बॉल्स आर रिमेनिंग, 10 रन्स आर रिक्वायर्ड. तो स्टार्ट ज्या पद्धतीने दिला ना, सुरुवात ज्या पद्धतीने दिली ना भूषण उगले आणि सय्यद समीर या दोघांनी, की या रनचे समीकरण ते मात्र अगदी जवळ आणून ठेवलंय. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलम. न्यू बॉलर कम्स इनटू द बॉलिंग मार्क अमर पाच पाटील. 10ची गरज आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5वं षटक प्रगतीपथावर सुरू झालाय. ओहो हो, मनगटाचा वापर तर केला आहे. चेंडू मिड विकेट मध्ये मार्गस्थ. क्षेत्ररक्षकाच्या हाताला टाळी दिली आहे आणि चेंडूने मात्र चौकाराची पोळी भाजली आहे. 4 4 4. बाहुली बोका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. चौकार आलाय. आता फक्त 6ची गरज राहिली आहे. जस्ट 6 रन्स आर रिक्वायर्ड. या षटकात ही मॅच समाप्त होते का त्यावरही आपल्याला नजर ठेवावं लागणार आहे. लॉंग हँडचा उपयोग केला. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलेला आहे. गोलंदाजानं मात्र प्रयत्न केला बॉल अडवण्याचा, परंतु गोलंदाजापासून बॉल थोडासा दूर राहतोय. सिंगल आली आहे. जस्ट 5 रन्सचा शॉट. 5ची गरज राहिली आहे. लीग स्टेजचा अंतिम दिवस आपण पाहतोय. उद्या मात्र या स्पर्धेचा एक अनोखा दिवस आपण पाहणार आहोत, ज्यात मात्र उद्या आपल्याला टॉप 4 संघ मिळतील आणि त्यासाठी उद्या साम दाम दंड भेदाचा दिवस असणार आहे. बोलता बोलता या स्पर्धेचा 9वा दिवस आपण सेलिब्रेट करतोय. टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून
कमी गतीने टाकलेला बॉल फलंदाजांना फॉलो करण्याचा प्रयत्न तर केला खरा, परंतु तिथे परफेक्शन आपल्याला त्या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळत नाहीये. एकच धाव मिळणार आहे, 4ची गरज आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर लागोपाठचे 2 सिंगल आले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील आणि जिंकण्यासाठी 4ची आवश्यकता आहे. ओहो, व्हाट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक डन. आणि या चौकाराच्या मदतीने खेळ खल्लास. मळहद्द सुपर किंग्ज हा संघ या मॅचला आपल्या मुठीत कैद करतोय आणि ज्या संघाला कोणीच हरवलं नव्हतं ना, त्या संघाला मळहद्द सुपर किंग्ज या संघाने हरवलंय. अनबिटनचा टॅग तो मात्र आता उचलला जाणार आहे. अर्थात सनरायझर्स या संघाला पहिला पराभव तो स्वीकारावा लागतोय. आता 17 बॉल आणि 34 रन ज्यांनी बनवले, अर्थातच सिन्नरचा सिक्सर किंग